त्याचे आईवडील मुंबईत राहत होते आणि मुंबई तिथून फार तर 5-6 तासांच्या ड्रायव्हिंगच्या अंतरावर होती. म्हणून सागर मनातून अजूनच खुश होता. काम संपलं की सरळ आईवडिलांना भेटायला जाता येईल, त्यांच्यासोबत काही दिवस घालवता येतील. त्याने आपल्या आईवडिलांना फोन करून सांगितलं होतं, काम पूर्ण झालं की मी नक्की तुमच्याकडे येईन. पण ज्या ठिकाणी जाण्यासाठी तो इतका उत्साहित होता, त्या ठिकाणी जाण्यासाठी त्याने उत्साहित नसून घाबरायला हवं होतं. सागर आता महाराष्ट्रातील मालवण भागात पोहोचला होता. जसा तो मालवणमध्ये आला, तिथली हिरवळ पाहून तो खूपच आनंदी झाला. अरे, आपल्या देशात इतकी सुंदर सुंदर ठिकाणं आहेत. आणि त्यानंतर त्याला थोडंसं अपराधीही वाटू लागलं की ज्या कामासाठी मी इथे आलो आहे, ते काम तर या सगळ्या हिरवाईचा नाश करणार आहे. म्हणजे फॅक्टरी उभारण्यासाठी मला इथली जी हिरवळ आहे, इथलं जे जंगल आहे, ते तोडावं लागणार आहे. पण हाच तर माझ्या मॅनेजमेंटलाही हवा असलेला निर्णय आहे. म्हणून तो स्वतःशीच म्हणाला, मी तरी सध्या काय करू शकतो, कंपनीत सर्व काही आहे. त्या क्षणी तरी त्याला असंच वाटत होतं.